अकोट तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त। अकोट तालुक्यात सर्रास सुरू असलेले अवैध धंदे आणि दारू विक्री रोखण्यासाठी प्रशासन उदासीन असल्याचा आरोप नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे। राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अन्यथा येत्या 15 दिवसांत आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष कडून देण्यात आला आहे। पाहूया ही विशेष बातमी। सध्या अकोट नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवला आहे। तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। विशेष म्हणजे वली पत्त्याचे क्लब, अवैध दारू विक्री, गुटख्याचा खुलेआम व्यापार आणि रेती, मुरुम तस्करीवर कोणतेही निर्बंध नाहीत। प्रशासनाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे। पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले आहेत, तरीही स्थानिक पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत। यामागे कोणाचा हात आहे? तर अकोट तालुक्यातील नागरिक आणि सामाजिक संघटना यावर आक्रमक भूमिका घेत आहेत। अल्पसंख्याक पिछडा वर्ग कडून अकोट शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात येत्या 15 दिवसात राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याबाबत अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचे निवेदनात नमूद केले आहे। तसेच उपोषण दरम्यान कोणतीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता पोलीस अधीक्षक हे घेतील अशी अपेक्षा ठेवून अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे जिल्हाध्यक्ष कडून अवैध धंद्याविरोधात निवेदन देण्यात आले। आता पाहावे लागेल की पोलीस प्रशासन हे गांभीर्याने घेते का, की नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल। सत्यशोधक न्यूजवर आम्ही या मुद्द्यावर लक्ष ठेवूच। तुम्हाला काय वाटते? प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे का? कमेंटमध्ये तुमचे मत अवश्य कळवा। न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मी सोमंत प्रजाने, राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटन अकोला जिल्हा अध्यक्ष। आज रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले। अवैध धंदे दारू आणि वरली मटका हे सर्रास चालू आहे, येथे तात्काळ बंद करण्यात यावे। जय हिंद, जय भारत।